पवारांकडे तक्रार करायला गेले असा अर्थ काढणं चुकीचं आहे असं अनिल पाटील म्हणालेत। आम्हाला आमच्या पक्षामध्ये न्याय मिळतो असं अनिल पाटलांनी म्हटलं। एनसीपी मधील बड्या नेत्याकडनं पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। राष्ट्रवादी डिस्टर्ब करण्यासाठी सगळं सुरू आहे असंही अनिल पाटील यांनी म्हटलंय। काय सांगणार, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे। 26 तारखेचं जे पत्र काढलं त्यामध्ये तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ कोणीतरी पेरण्याचा प्रयत्न करतोय। ज्याला त्याला ज्याचा राजकीय डाव साधण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या वाटचालीमध्ये कुठेतरी खंड आला पाहिजे, राष्ट्रवादी कुठेतरी डिस्टर्ब झाली पाहिजे। आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांना कुठेतरी अस्वस्थ करण्याच्या दृष्टिकोनातून या बातम्या पेरल्या जात आहेत। पण मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ज्यांचं नाव चर्चेमध्ये जाणून बुजून कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कदाचित याची पूर्ण कल्पना आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये दादा गेल्यानंतर आणि दादा असण्याच्या अगोदर सुद्धा या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट ठेवलेली आहे। पवार साहेबांकडे भेटायला जाणारा माणूस तक्रार करायला गेला तर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेला। मला असं जी काही कल्पना आहे त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असेल त्यांना आता मागच्या काळात जे काही हॉस्पिटलाइज केलं गेलं त्या हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरताच ते गेलेले आहेत। आणि तक्रार जर का आमच्या पक्षातल्याच आमच्या कुठल्या कार्यकर्त्याची करायची असेल, मला तक्रार करायची असेल तर मी प्रदेश अध्यक्षांकडे करेल। प्रदेश अध्यक्षांना समजा जर का काही मांडायचं असेल महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या पक्षीय संघटनेच्या बाबतीमध्ये तर ते मांडतील राष्ट्रीय अध्यक्षांकडे। आम्हाला आमच्या पक्षाकडे न्याय मिळतो, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही त्या तक्रारी मांडू शकतो। आता पवार साहेबांकडे गेल्यानंतर असा त्याचा अर्थ काढणं हे फार चुकीचं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।